पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन बघायला मिळालं। महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानं भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली। पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू होतं। त्या दरम्यानची दृश्यही आपण बघू शकतोय। महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानं भाजप आक्रमक झालेली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे बिल आणलं होतं संसदेमध्ये। ते खरं तर महिलांच्या अधिकारासाठी, महिलांच्या सन्मानासाठी ते पारित करायला पाहिजे होतं। 2023 ला विरोधी पक्षांनी ते बिल मान्य केलं होतं, मात्र त्यांनी आता विरोध का केला त्या बिलाला? यासाठी त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे। ज्या समाजामध्ये 50% महिला आहेत त्यांना संसदेमध्ये, विधानसभेमध्ये सुद्धा अधिकार मिळायला पाहिजे। देशाच्या धोरणामध्ये महिला खूप मोठं काम करू शकतात धोरण चांगलं ठरवण्यासाठी, मात्र या विरोधी पार्टींनी त्याचा सगळा नाश केलेला आहे, विध्वंस केला आहे सगळा। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहोत। नारी शक्ती वंदना हे भाजपाचं ढोंग असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। नारी शक्तीची काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिलेला बसवावं, पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। केंद्रात पंतप्रधानपदीही महिला नेत्याला बसवावं असंही राऊत म्हणतायत। नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं। भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे। नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्याने बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं ना। आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं, आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल। जेव्हा 2019 साली उद्धवजींना संधी मिळाली होती तेव्हा उद्धवजींनी रश्मिताई ठाकरे यांना संधी का दिली नाही? आता देखील संजय राऊत तुम्हाला एवढीच चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्यजी ठाकरे यांचं नाव घोषित न करता रश्मिताई ठाकरे यांचं पक्षप्रमुख म्हणून तुम्ही नाव घोषित करणार आहात का? त्यासाठी आग्रह धरणार आहात का? तुम्ही सातत्यानं महिलांचा अपमान करण्याचं काम केले। भारतीय जनता पार्टी महिलांचा सन्मान करते।